आता यापुढे तुझ्यासाठी मी जे काही आणेन ना ते मी माझ्या स्वतःच्या कमाईतून आणेन. माझी बायको म्हणून माझ्याबरोबर घरी येशील ना? घे. काका, हा भाऊ काका. सारंग, अरे तुझे वडील तिकडे येतात. दादा तुझ्याकडे तिकडे यायला निघालाय. आणि अरे त्याच्या ह्याच्यात फारच हे झालंय. त्याच्या डोक्यात फार हेच भरलंय, नुसता हे संताप. हा अरे तू तू तो हा नाही का ते हे अरे नाही का गायत्री, तू सांग मला ना काही सुचत नाहीये. हॅलो दादा, ते खूप चिडलेत रे. आणि खूप लोक बरोबर सांगते ना. हा, आणि खूप जण आहेत बरोबर. आणि त्यांचा मोठा खातपात करायचा विचार आहे. तू तिथून कुठेतरी जा निघून. हॅलो दादा, तू सगळ्यांना घेऊन लांब कुठेतरी निघून जा. हा, तिथे नको थांबूस. नाही गायत्री, आज पळालो ना तर मला आयुष्यभर पळावं लागेल. तुम्ही दोघं माझी काळजी बिलकुल करू नका. काळजी करू नका म्हणतोय. मूर्ख मुलगा कोणी करता. अरे काळजी करू नका असं कसं म्हणतोस तू? तुझा बाप काय चीज आहे तुला माहिती आहे ना चांगलं. काका, माझ्यावर विश्वास ठेवा. दादा इथे येत आहेत ना, तर त्यांना येऊ द्या. तुमच्या सारंगला आणि मुक्ताच्या फॅमिलीला काहीच होणार नाही. तुम्ही बिनधास्त राहा आणि गायत्रीला शांत करा, नाहीतर तिला पुन्हा त्रास होईल. हो हो हो. मोठे मालक स्वतः इथं येऊ राहिले. आता काय करायचं? कोणालाही जिवंत सोडणार नाहीत. घाबरू नका, सगळं ठीक होईल. माझ्याकडे एक प्लान आहे. मुक्ताची पाठवणी आजच होईल. तुम्ही तयारीला लागा.
सारंगचे वडीलही रागात निघून गेलेत. त्याला काही करणार तर नाहीत ना? हॅलो. सारंग, कसा आहेस तू? ठीक आहे मी. सारंग, अरे तुझी खूप काळजी वाटली म्हणून फोन केला. सारंग, 10 वर्षांपासून आपण सोबत आहोत. किती ओळखतो एकमेकांना. मग नवरा बायको म्हणूनही छान राहू ना रे. सारंग, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत रे. तुला माहितीये, तू इथे नसताना सुद्धा मी या घरात सून म्हणून राहायला आले. हे बघ आर्या, मी इथे मुक्ताला घ्यायला आलो. अगं मुक्ता माझं प्रेम आहे, माझी बायको आहे ती. हे बघ, आणि तू आता उगाचचा हट्ट सोडून दे. अगं तू माझी चांगली मैत्रीण असशील तर प्लीज आर्या, प्लीज मला आता साथ दे. मी मुक्ताला घेऊन येतो आणि तू आता खुल्या मनानं सगळं विसरून आमचं स्वागत कर. माझं खूप प्रेम आहे रे तुझ्यावर. तुझ्याशिवाय मी लाईफ इमॅजिनच करू शकत नाहीये. आर्या, सारंग, मुक्ता या घरात येऊच शकत नाही. आणि हे मीच काय, या घरातलं कोणीच होऊ देणार नाही. तुझे वडील यासाठीच तिकडे यायला निघालेत आणि त्यांचा राग तू बघशीलच. कसं आहे ना आर्या, अगं त्यांनीच मला जन्म दिलाय. आता त्यांनी माझा जीव जरी घेतला ना तरी चालेल. आता जे काही होईल ना त्याला मी तयार आहे. मुक्ता सारंग नगरकर, मी तिकडे येते. तुमची सून तिच्या नवऱ्यासह सासरी येते. रे बाबा चल ना, एवढा रस्ता मोकळा आहे काय, पळव गाडी.